मस्तपैकी पावभाजी खाऊन बसलोय आता. आणि हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू. वातावरण थोडं प्रसन्न आल्हाददायक आहे. आता मी हे बघा इथं सगळं काढून ठेवलं हे सामान. हे करतेच आहे कारण कंटिन्युअसली माझं दररोज काही ना काहीतरी चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच आहे. आता मी काय केलं आहे, दररोज मला बॅगेतले कपडे काढावे लागत होते. आता इथं पण माझे थोडेफार आहेत जे घरातले घालायचे आहेत, बाकी वेणूचे वगैरे आहेत. माझे कुठलेच कपडे ठेवलेले नाहीत. त्या कपाट पण इथंच ठेवते, त्याच्यामध्ये ते पण जे कपडे ते पण सगळे व्यवस्थित ठेवते. कारण पुढचा आठवडा अजून हेक्टिक जाणार आहे माझ्यासाठी. म्हटलं आपण जे आपलं पॅकिंग आहे, जे जे कपडे फक्त लागणार, म्हटलं जीन्सच बाहेर काढून ठेवूया. कारण ड्रेस जर म्हटला तर दुपट्टा आहे ते सगळं एकदमच काढावं लागतं. जीन्स टी शर्ट काय एक जीन्स आपण 2-3 वेळा म्हणजे कुठल्याही गोष्टींवरती पेअरअप करू शकतो. त्याच्यामुळे टॉप काही हे बघा इथे जे टॉप आहेत, हे काही जे टॉप आहेत ते कडेला काढून ठेवलेत. इथे जे आहे ते इस्त्री करून ठेवलेत. आणि बाकी हे सगळे ब्लाऊज बाहेर होते, तर हे आता मी आतमध्ये बॅगेत घालून ठेवते. आणि ते जीन्स 2-3 आहेत, तर त्या इस्त्री मारून ठेवते म्हणजे कधी पण मला घालायला बरं आणि ट्रॅव्हलिंग करताना बरं पडते. गडिंग्लजला आता तो पुढच्या आठवड्यात तरी सारखं जावं लागेल. आणि ही एक जी साडी होती नयनला ह्यातली एक दिली होती, म्हणजे नयन म्हणजे माझी आत्तीबहीण. त्यानंतर ही राजश्रीसाठी ठेवले आणि आम्ही तिघींनी मिळून रील करायचं ठरवलं याच्यामध्ये. ही खूप ट्रेंडिंगमध्ये गेलेली सिम्पल अशी महेश्वरी आहे. प्लेन साडी, लिंबू कलर थोडासा डार्क आहे, मेहंदी कलर टाईपमध्ये. आणि हे पाठीमागे असं आहे, पूर्ण प्लेन आहे साडी. याच्यामध्ये एक मरून कलर आहे फक्त, असे काठ. मी नेसलेली पण आहे, साईडला फोटो पण लावते. एक कस्टमर होतं, त्यांनी ही आबोली कलरची जी साडी आहे, म्हणजे आबोली कलरची पूर्ण साडीची बॉडी आणि त्याच्यानंतर जांभळ्या कलरचा पदर असं कस्टमाइज करून घेतलं. पण त्यांचं असं होतं की साडीवरती आबोली कलरचा जो भाग असेल तर त्याच्यावरती सोनेरी कलर आणि त्याच्यानंतर जांभळ्या कलरचा बुट्टा हवा आहे, स्टार बुट्टा. तर तो त्यांनी करून घेतला होता. त्यात आम्ही एक एक्स्ट्रा साडी बनवून घेतली, कारण नेहमी कस्टमाइज जेव्हा करून घेतात साड्या तेव्हा एक्स्ट्रा साडी बनवून घेतो. आणि कस्टमाइज सगळ्याच साड्या होतात असं नाही, तर काही साड्याच होऊ शकतात जेव्हा जास्त वेळ असतो तेव्हा. नंतर मग शक्यतो आम्ही आता सध्या कस्टमायझेशनचं ऑप्शन एवढं ठेवलेलं नाही आहे, फक्त कलर कस्टमायझेशन ठेवलं आहे. तर ही एक साडी आहे, त्यातील खूप सुंदर असं हे एक कलर कॉम्बिनेशन आहे. आणि ही जी बॉर्डर आहे ना, ही ह्याला बोलतात चमेली बॉर्डर किंवा मग ह्याला एक स्टार बुट्टी बॉर्डर पण म्हणू शकता, पण जास्त चमेली बॉर्डर मस्त वाटते याला. ही बॅग आहे, ही बॅग जवळजवळ माझ्या वजना एवढी झाली असं मला तरी वाटते. भयंकर जड आहे, म्हणजे माझ्या वजना एवढी तरी नाहीच सोडा, एवढं पण अतिशयोक्ती झाली ती. नाही म्हटलं तरी 30-35 हां एक 25 किलो असेल. कारण लास्ट टाईमला एअरपोर्टला घेऊन गेलो होते तर अशीच जड झाली होती, तर ती ओव्हरवेट झाली होती. आम्ही भरपूर काही काही करून केलं. निम्म्या वजना एवढी. निम्म्या आवरत असताना मला माझ्या मामाचा आत्ता फोन आला. मामा म्हणतोय भाकरी खाल्लीस काय? नाही म्हटलं अजून खाल्ली नाही. तर खाऊ नकोस. म्हटलं का? तर काय नाही खाऊ नकोस. म्हटलं ठीक आहे. आणि आता मला फोटो पाठवला त्यांना. मामी आमची चुलीवरती घावणं काढते. काल काय केलं, दुपारी जेव्हा मामा मामी आले होते तेव्हा खूप दिवसापासून मम्मीला म्हणत होती की मम्मी घावणारी चटणी करूयात गं, कारण काहीच खावंसं वाटत नव्हतं. मला काय माहीत वातावरणातील चेंज आणि कशामुळे काय माहीत. तर ते काविल जे असते घावणं आपण ज्याच्यामध्ये काढतोय, तर ती काविल मावशीकडे की मामांच्याकडे असं काहीतरी म्हणाली ती मम्मी, कारण त्याच्यावरतीच घावणं चांगले येतात. आणि आज बरोबर मामी करायला लागली. मला आता भूक लागली. मी पोहे खाल्ले होते नाश्त्याला, मम्मीनं पोहे गेले होते, पण आता मला भूक लागली. कधी एकदा घावणं येतं तसे झाले. म्हटलं होतं इथे माझा मामा मस्त मामीने केलेली घावणं आणि चटणी घेऊन आलेला आहे. यस. आज माझी छान मज्जा. आता घावणं खाऊन झाली, घावणं आणि चटणी मामीने पाठवून दिलेली, मामा आलेला. आणि आता दुपारी मावशीकडे जाणार आहे. मावशीनं पावभाजी बनवले आणि बोलवले. आरोला पण सुट्टी आहे. आता मावशीला फोन करतो म्हटलं तेव्हाच येतो, पण आपण कामावरूया. सो तिकडे जाणार आहे. तर 2-2 बेत आहेत आणि संध्याकाळी मम्मीकडे आज हॉटेलिंगचा बेत आहे आमचा. मम्मीला पनीर करायला सांगणार आहे संध्याकाळी, किंवा मीच करतो पनीर. मीच करतो पनीर आज.
एकदम झणझणीत. चालले बाबा आमच्या मावशीच्या घरी. तू कशाला येतोयस रे? मी माझ्या मावशीच्या घरी चालले तर. माझ्या आधी मम्माकडे चाललोय. ओ काय ओ मॅडम. हो शेतीवाल्या मॅडम. शेतीवाल्या मॅडम, कुठलं बियाणं पुरणार आहे तुम्ही? कोणत्या कोणत्या बिया पुरणार आहेस का? शूटिंग करायला ती. एवढं सगळंच काढणारच का एवढंच करणार आहेस? एवढंच काढणार आहे. चला. एवढं कुठे सगळं. साप बी बसतील सांभाळून. आम्ही जाऊन येतो मावशीकडे. ती बी येणार आहे ती नंतर. दरवाजा उडून घेतो. आला बघ बोका. बोका आला बघ बोका. बंद करते. ते बघ किटन बघ त्याचं. बघितलंय मी. स्पेशल रूम. स्पेशल रूम पाहिजे मला का नाही? तुम्हाला सगळ्यांना स्पेशल रूम बघा. आम्हाला वेगळा रूम. पिल्लू म्हणून होय. खात खात बोलतो की मी. प्रेयर बोलू. प्रेयर आज कुठनं लक्षात येईल तुला? प्रेयर बोलू प्रेयर बोलू. माझं पण लक्षात नव्हतं. होय. आ? ज्ञानवल्लभे ज्ञानवैरार्थ सिद्धार्थम इच्छाम्बे विच पार्वती माता जो पार्वती देवो पिता देवो महेश्वरा बांधव शिवभक्तस्य स्वदेशो भुवन्त्रये. ओम श्री अन्नपूर्णाय नमो नमः. थँक्यू गॉड, थँक्यू फादर, थँक्यू मदर, थँक्यू फार्मर. गुड गुड. खाऊ. आम्हाला छान थाळी सजून मिळालेली आहे. आता खायची देरी आहे. कसं झाले सांग खाऊन. दिसताना तरी चांगला आहे. एक नंबर. मस्त आहे. सुंदर छान मस्त झालेला आहे. मस्त. मस्तपैकी पावभाजी खाऊन बसलोय आता. आणि मावशी इथं आहे. पावभाजी तुम्ही मला पावभाजीच्या लंचसाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तिथं आरव पण संपवतोय पावभाजी. आणि थोडा वेळ बसणार आणि मग आता घरी जाणार मी. आता मगाचपासून मावशीकडे बसली तर बोलत बसली थोडा वेळ. हे आधी जे रूम आहे म्हणजे मावशीच्या मुलाची आणि इथे आरव जे आहे तर गेम खेळत बसले आरामात निवांत. इकडे इथं ह्यांना कार्बन मी घाबरले. म्हटलं ही भीत अशी कशी झाली अचानक. इकडचं हे वेगळं आणि हे वेगळं. तर आवाज बाहेरचा येऊ नये आणि इको हे व्हावा इथल्या इथे. तर ह्यानं हे असे केले. हे मला समजलंच नाही नेमकं हे काय प्रकारे. सगळं स्पॉन्ज करतात पिरॅमिड टाईपमध्ये सगळं हे केलेलं आहे असं आहे. आणि आता मावशीमध्ये चहा पिऊन जा माझ्या हातचा. तर ती करायला लागले. मी इथं बसले आणि साड्यांना गोंडे लावायला देण्यासाठी मावशीच्या घराशेजारीच एकट्या राहतात तर तिथे आले. ही साडी जी परवा तुम्हाला दाखवली ब्लॉगमध्ये आणि मावशीला पण हा कलर खूप आवडला. मी म्हटलं ह्यावेळीचं गणपती आमच्या नवीन घरात येईल तर मग तेव्हा नेसूयात म्हटलं. तोपर्यंत तयार पण होईल ही साडी म्हणून म्हटलं गोंडे लावायला इथं देऊया म्हणून मी आले आता. फॉल बिडिंग गोंडी करून होतील म्हणून. आणि ब्लाऊज तरी काही मुंबईला पाठवलेत मी तसे तन्वीला. कसली कसली भारी दिसायला लागला खाली सोडा. त्यांची मम्मी ओरडू लागले. बघते मग ते दोन्ही वेगवेगळे कसे झाल्यात? एक काळं झालंय. कसं असतं मिक्स असतं हे लगेच बघते. ते लाजर आहे जरा. ते लाजर आहे. बॉक्स मधनं बाहेर पडून. अरे अरे आरोग्य बस बस. मम्मी ओरडते तिची चावते मम्मीची. पैसा. हा पावसाळा कोण म्हणेल. मस्त ऊन पडलंय. ह्या गायरी आहेत. गाड्यांचा आवाज इथपर्यंत येतो. पहिला तर ह्या लाईनला सगळ्या गायरी होत्या. इकडून पण होत्या. इथून यायचं सगळ्या पहिला गाडी. इथून गायऱ्या रे. गायर म्हणजे शेण जिथे एकत्र करतात ना गाय म्हशीचं गाईचं ते त्याला गायर बोलतात.
तर त्या अशा उंचवट्याच्या ह्याला ना होत्या आधी. आता इथनं ही घरं झाली ना सगळी. मग ते आता कुठे गेलं? त्या आता त्यांच्या शेतात गेल्या. आता ज्यांची जागा आहे तिथे त्या गायरी आहे त्या. ते मग जमिनी सुपीक झाल्या त्या गायरी हे करून करून. मम्मीकडे चालले. गेले 4 दिवस माझी मम्मी राबा लागली बियाणं पेरायला. होत ह्या वर्षी मम्मी होतंय काय? एवढ्याच भागात घालणार तिकडे कशा चाललीस काय ग? एवढ्या भागात जर तू घालणार आहेस तर तिकडे तेवढ्या कशा बाजूला चाललीस? एवढ्या भागात बास आहे ना, तिकडे अजून कसं चाललीस? नाहीतर तिकडचाच भाग करायची होतीस. तिकडे जास्त आहे याच्यापेक्षा. इकडच्या साईडला पहिले साप खूप असायचे, इथून वगैरे. इथे मग ग्रेट वॉल ऑफ चायना केली ते. मग इथे ग्रेट वॉल ऑफ चायना केली. ही अगोदरपासून आहे ग्रेट वॉल ऑफ चायना. ही 2 वर्ष झाली. 2 नाही, राजनंदिनीच्या जन्माच्या वेळेला बांधलेलं आहे यार होते तेव्हाच. राजनंदिनीच्या जन्माच्या 2 वर्ष अगोदर बांधलेलं आहे ते. जेव्हा मी तिसरीत खूप छोटा होतो. तिसरीत होतो. खूप छोटा होतो तेव्हा. पहिले अभ्यास करून घ्या, आवरून घे. नाही अभ्यास नाही. आरोचा अभ्यास कसं घेते म्हणून मला विचारतं, तेव्हा त्याला जेव्हा अडतं तेव्हा तो मला फक्त विचारायला येतो. बाकी त्याचा तो अभ्यास करतो सगळा. त्याला सेल्फ स्टडी मी शिकवलेला आहे. फक्त त्याला जेव्हा काही समजत नाही तेव्हा तो मला विचारायला येतो, मम्मी ही कसं. हां, जर आम्हाला काही समजलं नाही तर ChatGPT तर आहेच. असं गेलं तर एकदम डोक्यावरून गेलं तर. कारण आम्ही पण जिल्हा परिषदे म्हणून शिकलेलो आहोत कम्प्लिटली 10वी पर्यंत तरी. 11वी 12वी पण तिथेच केलं. BSc वगैरे शिवाजी युनिव्हर्सिटीमधून केलं. बट आत्ताचा जो CBSEचा आहे अभ्यासक्रम तर तो खरंच मी बघते ना, मला टेन्शन होतं हा कसं काय हँडल करेल किंवा काय कर. मग आधी SSC बोर्ड होता याचा, मधुमक्खी आहे ती. कसं करेल असं वाटलेलं. बट ही इज अ क्लेवर गाय आणि तो लगेच ग्रास्प करतो सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्याला नाही अवघड गेलं. मधुमक्खी आहे पण कुठे आहे रे? तिथं चलो भागो. तर तुला नजर उतरवते. मम्मीनं आज पनीर केलंय छान. तो अंड्याला काय गोड लागेना झालं या. आल्यापासून आमच्या ताईंच्या आठवणी यायला लागली आम्हाला. मग माझ्या मायनं केले. माझी माय म्हणली आज मी पनीरच करते. अरे माझ्या मायनं केलेलं पनीर खाऊन सांगते आम्ही. पनीर कुठलं आहे? अमूलचंच आहे ना मी आणलेलं. हां तेच की. छान झाले, छान झाले. पनीरवाला तोच आहे. छान झाले. बेस्ट